नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील पाल ह्या गावात आलेलो आहे. या गावामध्ये विशाल ढेपले यांच्या आज आफ्रिकन बोरच्या फार्मला आपण भेट देणार आहोत. यामध्ये त्यांनी अगदी एका शेळीपासून आज 15 शेळ्यांचा गोट फार्म तयार केलेला आहे. यामध्ये त्यांनी खूप कष्टाने आणि कशा पद्धतीने त्यांनी ही सुरुवात केलेली आहे, आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण मुलाखत बघा. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तर नमस्कार दादा. नमस्कार दादा, किती शेळ्या आहेत आपल्या साधारण? माझ्याकडे टोटल आता 15 शाळा आहे. 15 शेळ्या आहेत. बरं, आता ह्या शेळ्यातले ही जी जात आहे, ही जात साधारणतः तुम्ही कुठून तुम्हाला सुचलं की बाबा आपण आफ्रिकन बोरच केली पाहिजे? म्हणजे पूर्वी काय की पूर्वीचे जे शेळी पालन करायचे ते गावरान शेळी पालन करायचे, एकदम साध्या पद्धतीने करायचे, पण तुम्हाला हा नवीन कन्सेप्ट का वाटला? याच्या मागचं कारण काय? हे पहिले म्हणजे आमच्याकडं पारंपरिक ह्या गावरान शाळेच राहायच्या. अच्छा. हां. त्याच्यानंतर मग सोशल मीडियावर त्याच्यावर पाहून आपण बोरचं आपलं आपण बघितलं की वजन वाढ अशी होती तशी होती. मग मला वाटलं की आपण एक दोन खरेदीच करून पाहू. मग 2019 मध्ये आम्ही 3 फिमेल खरेदी केल्या छोटे छोटे. अच्छा. मग त्या एक वर्षानंतर त्या फिमेल गाभण राहिल्यानंतर आपल्याकडे जणल्या. तर मग त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की खरंच वजन वाढ भेटती. मग आपण काय केलं, गावरान कमीच करून टाकल्या. बरोबर. गावरान कमी केल्या आणि बोर काही 1-2 शाळा खरेदी केल्या आणि त्या पहिले 3 होत्या. त्यातल्याच आपल्या वाढत वाढत आतापर्यंत एवढे झाले. त्यातले काही प्रत्येक वेळेस विक्री पण चालू आहे. बर. मेल फिमेल सगळं आपण विक्री करतो. बरं, आता याच्या मागचं आफ्रिकन बोर, आता याच्या मागचं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रत्येकाला शेळी पालन म्हणजे शेळी पालन एकदम साध्या गोष्टीचं. बाबा त्यांचा चारा, त्यांचं खाद्य काय, तर आपण ज्या आपल्या परिसरातल्या ज्या शेळ्या असतात त्यांना आपण बाबळीचं किंवा शेवरी वगैरे हे खाद्य देतो. पण तुम्ही यांना कुठलं खाद्य कव्हरअप करता की बाबा यांच्या वजन वाढीसाठी किंवा यांच्या शरीरासाठी साधारण कुठलं कव्हरअप करतात? तसं काही यांचं असं वेगळं नाही आहे. खाद्य म्हणजे जे आपल्या गावरान शाळा खाते त्याचे खाते. असं नाही की जात विदेशी आहे तर मग हिला काही खायला वेगळं लागत असं काही नाही. हिला आपलं ज्या शेतामध्ये जो चारा असतो, आपलं नेपियर, मक्का, मुरघास, बरोबर, मेथी घास, आपण हे शेवरी सुबाब हे सगळं त्यांना खायला टाकतो, जे आपण आपल्या शेळ्याला टाकतो ते. बरोबर. तसं काही यांना काही खायला असं वेगळं लागत नाही. बरोबर. आणि त्याच चाऱ्यावर त्यांचं वेट गेन पण होतं. असं नाही की जात वेगळी आहे, ब्रीड वेगळी आहे, खायला वेगळं दिल्यानंतर वजन वाढ जास्त भेटेल असं काही नाही. त्याच खाद्यातून वजन वाढ आपल्याला गावरांपेक्षा जास्त भेटतं. बरोबर. बरं, आता हिची जी प्रजनन प्रक्रिया असते म्हणजे ती लागते आणि तिचा काळ आणि त्यानंतर ती पिल्लं, आणि ही प्रक्रिया कशी करता तुम्ही आणि कशा पद्धतीने करता ती? आता कसं आहे, शेळी क्रॉस झाली म्हणजे शेळीचं एक पिल्लू झालं, ती फिमेल दिली. ती फिमेल कधी क्रॉस होती तर तिचं वजन जवळपास 40 किलो झाल्यानंतर 40 किलो वजन हे तिचं जवळ 6 महिन्यामध्ये 40 किलो क्रॉस होऊन जातं. मग त्यावेळेस आपण ती क्रॉस केली तरी चालते. त्याच्यापेक्षा जास्त वजन झालं तरी चांगलंच आहे, कारण की जेवढी मोठी फिमेल होईल सुरुवातीला, ती मोठी झाल्यानंतर क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुढे होणारे पिल्लंही चांगलं भेटतं. बरोबर. त्याच्यामुळं आपण लहान वयात त्यांना क्रॉस करत नाही, मोठं झाल्यावर. क्रॉस करायला आपल्याकडं फुल ब्लड मेल पासून क्रॉस करतो आपण. अच्छा, फुल लोड पासून. फुल ब्लड म्हणजे कसं, डायरेक्ट इम्पोर्टेड केलंय आफ्रिकेतून मेलीत आणलेले. ओके. त्या मेलनं आपण यांना क्रॉस करतो. मग त्यांची अजून क्वालिटी आपल्याला वाढते. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन. बरोबर. आता ज्याला बोर मध्ये माहिती त्यांना ते सगळ्या पद्धती. बरं, आता तुमच्याकडे साधारणतः याच्यासाठी आता तुम्ही जी खरेदी विक्री करता तर कुठल्या परिसरातले लोक तुमच्या संपर्कात आहे आणि तुमच्याकडून ही खरेदी करतात साधारणतः? आता याचं खरेदी विक्रीचं कसं आहे माहिती का, हे घ्यायला तर कोणी पण घेऊ शकतं, पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे विक्री कुठे करायची. विक्रीचं एक असं आहे का सोशल मीडियावर विक्रीची केली जाते. म्हणजे बरोबर. आता युट्यूब चॅनल आहे, फेसबुक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. बरोबर. त्याच्यावर त्यांची विक्री केली जाते. नाही तर मग आपण काही खरेदी करायला आपण काही पण खरेदी करू शकतो, पण विक्री कुठे करायचं ते मोठं सगळ्यात मेन गोष्ट. म्हणजे पिकता आलं पण ती विकता यायला पाहिजे, ही सगळ्यात मेन शेतकऱ्यांचं. विकता येत नाही, विक्रीचं आपल्याला नियोजन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे समजा. बरोबर. आता हे विक्रीचं तर तुम्ही सांगितलंच, पण सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ती की यांची निगा म्हणजे यांचं दिवसभराचं रुटीन, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं खाण्याची प्रक्रिया, त्यांना खाद्य काय किंवा नियोजन कसं ठेवता तुम्ही यांचं साधारण? यांचं खाद्यच म्हणजे सकाळी सुरुवात आपली जवळपास 6:30 वाजेपासून होती. बरोबर. 6:30 वाजता आपण सकाळी उठल्यानंतर यांना एकदा चारा टाकून देतो. बरोबर. जो आपल्या अवेलेबल असेल तो स्मार्ट नेपियर, मुरघास वगैरे काही. 6:30 7:30
7:30-6 वाजता या दरम्यान टाकून देतो. बरोबर. टाकल्यानंतर पुन्हा एक 12-1 वाजता टाकतो. बरोबर. 12-1 वाजता त्यावेळेस काय असतं त्यांना खाद्य? काही नाही, जो चारा आपल्याकडे अवेलेबल असलं ते, असं काही नाही का आपण वेगळं देतो. बरोबर. सुक्या चाऱ्यामध्ये त्यांना गव्हाचा भुस्सा आहे, एक टाइम गव्हाचा भुस्सा सकाळी टाकतो, एका दिवस नाही टाकत, आणि परत एकदा संध्याकाळी 4 वाजता टाकतो. म्हणजे 3 टाइम आपण त्यांना चारा टाकतो. बरोबर. तर आणि एक दुसरी गोष्ट अशी की बाबा दादा, हा जे तुम्ही गोठा उभारला, तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलाच, पण हा तुम्ही बघत असताल हा गोठा, साधारणतः हा गोठा उभा करण्याचा खर्च आणि सुरुवातीला कशा पद्धतीनं तुम्ही याच्यासाठी नियोजन केलं होतं? हा म्हणजे पत्राचं सेट किंवा तुम्ही बघू शकता, हे बघा मित्रांनो, प्रत्येक डिपार्टमेंट असं वेगवेगळं यांनी बनवलेलं आहे. म्हणजे बघा, ह्या डिपार्टमेंटमध्ये साधारण 2 ते 3 शेळ्या बसू शकता, किंवा पलीकडल्या डिपार्टमेंटमध्ये गेलो तर घ्या, समोर घ्या थोडासा व्हिडिओ, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ह्या डिपार्टमेंटमध्ये पण 3 ते 4 शेळ्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं राहू शकतात, शेवटपर्यंत जाऊ शकतात, तिकडे बसू शकतात, त्यांना मोकळा फिरण्याचं पण आहे. परत त्यांना खाद्यासाठी समजा त्यांना जे दिसतं तुम्हाला समोर की बाबा खाद्याचं नियोजन पण बघू शकता तुम्ही, म्हणजे तुमचा चारा वेस्ट नाही होणार, यासाठी त्यांनी जे बनवलेलं अगदी साध्या आणि सोप्या सुटसुटीत पद्धतीत शेळ्यांना खाण्यासाठी घाण नाही होत. नाही तर बऱ्याचदा बरेच शेतकरी काय करतात, शेळ्या घेतात आणि मग असं गोठा आणि तिथंच त्यांना टाकतात, म्हणजे तो खाद्य पण वेस्ट होतं. यांनी याच्यात सगळ्यात चांगल्या पद्धतीची गोष्ट म्हणजे की बाबा शेळ्यांना खाण्यासाठी पण त्यांचा चारा पण वेस्ट नाही होत आणि खायला पण सुटसुटीत खाता येतात, अशा पद्धतीने त्यांनी हे उभारलेलं आहे. इकडे पण बघू शकता तुम्ही, इकडल्या ब्लॉकमध्ये पण बघा, म्हणजे प्रत्येक ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. म्हणजे एका ब्लॉकमध्ये साधारणतः 5 ते 4 शेळ्या बसू शकतात, अशा पद्धतीनं आहेत आणि सुटसुटीत. तर शेवटपर्यंतचा हा ब्लॉक आहेत, अशा पद्धतीने यांनी केलेला आहे. दादा, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यांना पडलेला प्रश्न, उत्पन्न. म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट करतात, कुठलाही बिझनेस असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, तो व्यक्ती एक त्याच्या अशा पोटीच त्या व्यवसायात उतरत असतो. तो म्हणजे तुम्ही जर हा सुरुवात केली तर सुरुवातीला खरेदी करण्याची प्रक्रिया आणि आजपर्यंतचं तुमचा प्रॉफिट आणि याच्यात काय लॉस होतो का, या सगळ्या गोष्टी कशा असतात तुमच्या, मग ते एकदा आम्हाला सांगा. यांच्यामध्ये कसं आहे, समोरच्याला दिसायला काय दिसतं, प्रॉफिट दिसतं. राईट. पण याच्या माग होणारं नुकसान हे कोणाला दिसत नाही, कारण की ते शेतकरी पण सांगत नाही, मग एवढं नुकसान झालं, मग तेवढं नुकसान झालं. जे कोणी जे काय सांगतं ते प्रॉफिट सांगतं. अगदी. पण याच्यात नुकसान बी कसं, नुकसान बरंच होतं. बरोबर. एका दिवस शेळी दगवती, एका दिवस पिल्लू दगवतं, अशी नुकसान जवळपास प्रत्येक वेळेस होतच चालतात. बरोबर, ते अगदी. तसं कोणतं शेळी पालन करा, गावरान असो किंवा दुसरी कोणती ब्रीड असो, त्या प्रत्येक व्यवसायामध्ये नुकसान पण आहे आणि फायदा पण होतच असतो. तर त्या प्रॉफिट अँड लॉस दोन्ही गोष्टी आल्यात, कुठलाही धंदा केला तर नफा आणि तोटा हा येणारच. बरं दादा, आता साधारणतः तुम्ही सांगितलं 4-5 वर्षापासून याच्यात आल्यात, तर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही फार सुरुवातीला 2 ते 3 तुम्ही म्हटले की घेतल्या तेव्हापासून आज एवढं झालं तुमच्या, तर याच्यामध्ये साधारणतः तुम्ही नफा किती राहिला तुमचा यामध्ये? नफा याच्यात आपल्याला दरवर्षी जवळपास एक 3.5-4 लाख रुपये राहतो. 3.5-4 लाख रुपये इन्कम राहतो, आपलं खर्च वगैरे सगळं जाऊन समजा. पण आपलं कसं आहे, याच्यातलंच आपण याच्यात डेव्हलप करत राहतो. पहिले आपल्याकडे एवढं शेड नव्हतं. ओके, हा राईट. पहिले सप्रामध्येच आपण शेळी पालन करतो. हा, म्हणजे सुरुवातीच्या याच्यापासून तर इथपर्यंत 1.5 वर्षापूर्वी सप्रामध्येच करत होतो. त्याच्यानंतर हे डेव्हलप करत करत आपण एवढं डेव्हलप केलं. अच्छा. लोक कसं आहे, लोक म्हणतील 3-3.5 लाख रुपये उत्पन्न भेटतं. 4 वर्ष झाली, बरोबर. 4 वर्ष 20 लाख 10-15 लाख रुपये झाले असेल, आले पुढे गेला असं काही याच्यात नसतं. बरोबर. खर्च पण आला, म्हणजे जिथं नफा आला तिथं खर्च येणारच. म्हणजे हे बघा मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट त्यांनी सांगितली आपल्याला की बाबा एवढ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये, एवढ्या क्षेत्रामध्ये ते वार्षिक 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न कमवतात. त्यामध्ये पण थोडाफार त्यांचा लॉस पण आहे, असं नाही की बाबा पूर्ण निव्वळ नफा. त्याच्या मागची मेहनत आली. हा त्यांना सेट, दादा हा सेट जो उभारला याला किती पैसे लागले साधारण तुम्हाला? त्याला आपल्याला 2.5-3 लाख रुपये खर्च आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या ही पण गोष्ट लक्षात आली पाहिजे की बाबा याला बनवता लाईनला 2.5-3 लाख रुपये याचा पण खर्च यामध्ये आलेला आहे. तर दादा, सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे असा की बाबा ही आफ्रिकन बोर ही शेळी ओळखायची कशी, याचं कसं कारण, हे कसं ओळखलं जातं? म्हणजे बोर शेळी ओळखायचं असं आहे का, आपल्याला वाटतं का पुढं तोंडाजवळ तिचा लाल कलर, मँगो व्हाईट, म्हणजे अशी शेळी असणारी ही बोर नसती. तर मग त्याच्यासाठी प्रॉपर ओळखायचं असं की तिचं वेट गेन. आता हे बघा, पहिल्यावर शेळी पहिल्या वेताची, पण म्हणणार नाही कोणी की पहिल्या वेताची. बरोबर. तर ओळखायचं असं की तिचं कमी वयात तिचं वजन वाढ, तिची वजन वाढ,
परत त्याचं बॉडी स्ट्रक्चर काही जास्त काही हाईट नसती. बरोबर बरोबर. इथून माग व्हाईट असतं, पुढं थोडस लाल कलर असतो. असं नाही थोडा कलर फिक्का असतो, काही डार्क असतो, असं त्यांचं कमी जास्त होऊ शकतं. ओके. आणि ओळखायचं बाकी म्हणजे गावरान शेळ्या पण दिसायला अशा दिसत्या, राईट राईट. कलर असा असतो. हा बरोबर. पण मग ती बोर नसती, कारण की तिचं वजन आणि हिच्या वजनामध्ये भरपूर फरक असतो. हा ते तर आहे, ते तर आहे. नवीन कधी घ्यायचं समजा कोणाला, तर त्याला असं वाटतं का कलर दिसला बोर, याच्यात कसं आहे 50% 75% कधी क्रॉस केलं तरी पण तसा कलर येऊ शकतो. बरोबर बरोबर. तर त्याचं जनरेशन पाहून त्याची क्वालिटी पाहून खरेदी करायची. बरं, हा एक प्रश्न झाला. आणि एक दुसरा प्रश्न सगळ्यालाच पडलेला की बाबा ही आफ्रिकन बोर ही भारतात कशी आली, आणि आज जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर भरपूर असे यांचे फार्म आहेत, तर ही कशी आली आणि कशी सुरुवात झाली यांची, याचं मागचं कारण कसं आहे दादा? हे 30 वर्षापूर्वी निमकर सीड्स म्हणते फलटणला, ओके ओके, ते आफ्रिकेला गेले होते. त्यांना सिमेंट काढून आणलं आफ्रिकेतून, मग आपल्या गावरान शाळेला क्रॉस केलं. ओके ओके. तर मग त्यांच्यापासून 50% निघलं, ते परत त्यांना आणलं, क्रॉस केलं. ओके. 50, 75, 87% होत त्यांना फुलब्लड शेळी म्हणजे 100% निमकर शेळी तयार केली. अच्छा अच्छा. मग त्यांच्या जे फार्म आहे, त्यांचं जे संस्था होती, त्यांना त्या शेळीला निमकर लाईनचं नाव दिलं. अच्छा. तर मग 25 वर्ष असं चाललं. मग 25 वर्षानंतर काय झालं, इकडले शेळीपालक जे होते ते डायरेक्ट आफ्रिकेला गेले. ओके ओके. आफ्रिकेला गेले, तिथून डायरेक्ट त्यांना मेलच घेऊन आले आफ्रिकन बोर. अच्छा, तिथून आफ्रिकन मेल आणला, फुलब्लड मेल घेऊन आले. मग त्या मेलनं आपल्या शेळ्या क्रॉस केला त्यांनी. समजा हिला कधी क्रॉस केलं फुलब्लड मेलनं, तिचं होणार पिल्लू फर्स्ट जनरेशन निघलं. फर्स्ट जनरेशन. अच्छा. तर मग आता क्वालिटी आपल्याकडे सुधारत चालली. फर्स्ट जनरेशनच्या पिल्लाला कधी क्रॉस केलं फुलब्लडनं, ओके, तर सेकंड जनरेशन होतं. सेकंड जनरेशनला कधी केलं फुलब्लडनं क्रॉस, थर्ड जनरेशन होतं. ओके ओके. तर तिकडून मेलच नाही फिमेल पण आणल्या. अच्छा. फिमेल पण आणल्या तिकडून. तर सगळीकडे आपल्याकडे त्यांचे जसं आफ्रिकेत डेव्हलप आहे तसं आपल्याकडे आफ्रिकन बोर हे आपल्या भारतात पण डेव्हलप झालं. अच्छा. आणि त्या हिशोबाने मग ते इकडे आपल्या भारतात आता त्याचा विस्तार होत गेला. आज जर बघायला गेलं तर आफ्रिकन बोर म्हणजे भरपूर असं झालं, हे आता हळूहळू हळूहळू पसरत चाललं. आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी आता याचे पण गोट फार्म आणि या गोष्टी जसं तुमच्या वणी तसे सगळे हळूहळू यामध्ये आलेत. एज्युकेशन आणि कशा पद्धतीने तुम्ही एज्युकेशन प्लस हा बिझनेस केला, याच्या मागचं कारण थोडंसं आम्हाला कळू द्या. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही इकडे शिफ्ट झालात? हे पहिले मी म्हणजे इंजिनिअरिंग करत होतो, फायर सेफ्टी इंजिनिअरिंग. ओके ओके. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग जॉब वगैरे तर काही बाहेर भेटले नाही. त्याच्यानंतर आपण इकडे शेळ्या होत्या आपल्या, त्यातच वाढवलं. बरोबर. दुसरं पण आपण दुसरे पण बिझनेस करतो, असं नाही शेळीवरच अवलंबून. हा बरोबर. म्हणजे मित्रांनो, इंजिनिअरिंग सोडून ते आज शेळीपालन ह्या व्यवसायात आलेत, पण याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून शेतीला निगडीत वेगवेगळे व्यवसाय ते करतात. थोडं त्यांच्याकडे 1-2 गायी पण आहेत, त्या गायीचं पण ते दुधाचं पण थोडंफार त्यांचं चालतात. म्हणजे मित्रांनो, साध्या आणि सोप्या गोष्टी सांगायचं म्हणजे की बाबा एका बिझनेसवर अवलंबून न राहता, म्हणजे एका व्यवसायावर अवलंबून न राहता त्यांनी 2-3 वेगळे संलग्न व्यवसाय करून ते यामध्ये आलेत. आणि त्यांनी हा शेळीपालनचा हा व्यवसाय आफ्रिकेनचा उभारल्यात. यामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर तर आम्ही तुम्हाला देऊ डिस्क्रिप्शनमध्ये. पण सगळ्यात मेन गोष्ट दादा अशी की बाबा हा जो तुम्ही आता इतका टप्पा गाठला, अजून तुमचं काय अचिव्हमेंट आहे? तुम्हाला फ्युचर कसं प्लॅन करायचं की दुग्ध आपल्या शेळीपालनमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं, यामागं थोडंसं काय? म्हणजे शेळीपालनात आपलं म्हणजे डेव्हलप करायचं असं आहे की जवळपास 50-100 बोर शेळ्या झाल्या पाहिजे. आणि एकदम असं काम आपलं कमी झालं पाहिजे, लेंडीचं झाडाचं काम नाही पडलं पाहिजे. असं बरोबर प्लॅटफॉर्म शेड वगैरे करून 1-2 वर्षामध्ये आपण ते पण करू. आणि याच्यामध्ये आपण आणखी डेव्हलप करू. क्वालिटी यात कसं आहे, क्वालिटी मेंटेन करावं लागते. अच्छा अच्छा. क्वालिटी आपण एकदा जसं पुढे जाऊ तसं क्वालिटी आपण सुधरत राहू. बरोबर. तसं आपल्याकडे फुलब्लड फिमेल पण आहे, फुलब्लड मेल पण आहे. तसे त्याच्यानुसार आपण पुढे जसं राईट डेव्हलप करत राहू त्यांच्यावर. ठीक आहे. बरं दादा, आता एक शेवटचा प्रश्न. आता साधारणतः हे ज्यावेळेस प्रजनन प्रक्रिया झाल्याच्या नंतर ही आफ्रिकन बोर जी प्रजाती ही साधारण किती पिलांना जन्म देते, किंवा किती असतं तिचं लमसम आकडा तुमच्या आता तुम्हाला अनुभव आला तर किती देते एक शेळी?
हे पिल्लाचं कसं आहे, माझ्याकडे आता एक पहिल्यावर शेळी खाली झाली. पहिल्या वेतालाच तिनं 3 पिल्लाला जन्म दिला. अच्छा अच्छा. हे पहिल्या वेताला 3 दिला. तर म्हणजे तिचं वजन जवळपास 60 किलो होतं क्रॉस करायच्या अगोदर. अच्छा. त्याच्या आपण लवकर क्रॉस नव्हती केली. तर मग अशा या 2-3 पिल्लाला जन्म देतात. 3 पिलाचं आपण पकडून धरायचं, 2 ते 3 पिलं याचे कन्फर्मच आहे. बरं, आता दादा एक सगळ्यात सोपी गोष्ट, एक शेळी ते 15 शेळ्या साधारण उदाहरणार्थ, पण यामध्ये एका शेळीचे आज बाजारभाव किती असतो ह्या आफ्रिकन बोरचा बाजारभावात, किंवा जर आपण विकायला गेलो किंवा खरेदी करायला गेलो तरी एक शेळी आपल्याला कितीपर्यंत जाते? यांचं कसं आहे, क्वालिटीवर रेट असतो. आता ही जी समोरची शेळी फर्स्ट जनरेशनची आणि पहिल्या वेळेत शेळी, अशा प्रत्येक शेळीनुसार त्यांचे वेगवेगळे रेट असतात. पिल्लाचा वेगळा असतो, शेळीचा वेगळा असतो. बरोबर. त्याच्या क्वालिटीवर जनरेशनवर रेट ठरवलं जातं त्यांचा. त्यांच्यात कसं आहे, फुलबडून पासून जी आपली शेळी क्रॉस केली ती होणार पिल्लू फर्स्ट जनरेशन होतं. परत फर्स्ट जनरेशनला फुलबडनं क्रॉस केलं, सेकंड जनरेशन होणार पिल्लू होतं. अशा जनरेशन नुसार पण किंमती वेगळ्या असतात. आणि आपल्या ज्या इंडियन बोर आहेत त्यांच्या पण किमती वेगळ्या असतात. आणि याच्यात कसं आहे, परत आपल्या जे गावरान शेळ्या आहे, गावरान शेळीला फुलब्लड आपला बोरचा मेलनं कधी क्रॉस केलं, बरोबर, तिचे जे होणारे पिल्लू आहे गावरान शेळीचं बोरनं क्रॉस केलं तर 50% होतं. 50%, राईट. तर मग शेतकरी मेल आपल्याकडून याच्यासाठी घेऊन जातात का, त्यांच्याकडे जे गावरान शेळ्या असतात त्यांना क्रॉस केल्यानंतर त्यांची पण वजन वाढ त्यांना चांगली मिळते. कारण की 50% गुणधर्म म्हणजे बोरचे त्याच्यात असतात, 50% गावरांचे असतात. होणार पिल्लू त्यांना प्रॉफिटेबल असतात. बरं, हिचं समजा मेल कितीपर्यंत जातो साधारणतः तुमच्या हिशोबाने, किंवा तुमच्याकडून आजपर्यंत कितीपर्यंत गेला? ते एक लमसम लोकांना पण कळलं पाहिजे बाबा याच्यात कशा प्रकारे विक्री होती, किंवा कशा प्रकारे याचा पैशाचं असतं साधारण. विक्रीची अशी होती, जवळपास एक 20-25 किलोचं पिल्लू आपण 20-25 हजार रुपयाला विकतो. अरे किलो? हा, मेल. ओके. किलोवर तर नाही, पण असं ठीक आहे, जसं कस्टमर असलं तसं. बरोबर. तर असं नाही लोकांना काय वाटतं 90 किलोचं मेल झाला मग आपलं 90,000 जाईल. नाही, असं काही त्याच्यात नाही. बरोबर. ते एक काळानुसार त्याचा रेट ठरवला जातो. आणि फिमेलचं साधारण तिचं किती? फिमेलचं पण मेल सारखं जेमतेम 10-5 हजार कमी जास्त. नाही तर मग प्रत्येकाच्या मनात काय येतं, 1000 रुपये किलो सांगितलं यानं, तर मग आपला मेल 90 किलो झाला, 50 किलो झाला, 80 किलो झाला, मग तिचे 80-90 हजार रुपये येतील आपलं. असं नाही, किलोवर नसतं समजायचं. किलोवर पण असतं, किलोवर पण त्याच्या वयानुसार ठरवलं जातं. बरोबर. तर आपण जे विकलं ना समोर 90 किलोचा मेल पण कधी विकला, 90-100 किलोचा कटिंगच्या रेट मध्ये पण विकला 400 रुपये किलो, तर ते 40-45 हजार रुपयाला आपल्याला भेटतं. ओके. असं नाही का त्याचे पैसे कमी होतात, तसं काही नाही. बरोबर. कटिंगच्या रेट मध्ये सुद्धा 40-45 हजार मिळते. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न असा की तुम्हा आता महाराष्ट्रामध्ये भरपूर युवक व्हिडिओ बघतात, भरपूर आता मागच्या 3 ते 4 वर्षापासून ते शेळी पालनमध्ये येतात, नवीन पद्धतीने करतात, पण परत 2-3 वर्षानंतर ते स्टॉप होतात. त्यांना काही गोष्टीचं नॉलेज नसतं, किंवा ते मध्ये स्टॉप होतात, लॉस होतो, हे होतं. तर जे नवीन यंग जनरेशन जे आता इकडे शिफ्ट होतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा कशा पद्धतीने तुम्ही ह्या शेळी पालन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल, याच्या मागचं थोडंसं त्या यंग जनरेशनला काय सांगसाल तुम्ही? हे कसं आहे, शेळी पालन कधी नवीन शेळी पालकानं चालू केलं तर त्याला असं वाटतं का आपण शेळी घेतली तर 6 महिन्यात आपल्याला हिचं प्रॉफिट भेटलंच पाहिजे. काय असं नसतं, 1-2 वर्ष काम करावं लागतं. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉफिट त्याच्यापासून भेटायला लागतं. कारण की कोणता पण धंदा कधी केला ते टिकून धरल्यानंतरच आपल्याला पुढं इन्कम हे वाढत चालतं. नाही तर आपण 1-2 वर्ष केलं नंतर मग आपल्याला वाटलं यात काही प्रॉफिट नाही भेटत, विकून टाकलं, परत दुसरं चालू केलं. याच्या असं कधी केलं तर एवढं इन्कम त्याला कंटिन्यू. आणि सुरुवातीला जरा कमी याच्यापासून म्हणजे पहिला 1 किंवा 2 घ्या, त्यात तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने त्याची तुम्ही शेळीपासून सुरुवात करा, तेव्हा तुम्ही म्हणजे सक्सेस होताल. तर मंडळी अशा प्रकारे दादा अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असं काही सांगायचं? असंच आहे, म्हणजे जवळपास एक छोटाले फिमेल घेऊन कधी चालू केलं कमी पैशामध्ये, अच्छा, नाहीतर मग एखादा मेल घेऊन आपल्या गावरा शाळेला क्रॉस करून असं पण कधी चालू केलं तरी चालतं. कारण की प्रत्येकाच्या मनात राहतं का आपल्याकडे 10-20 आफ्रिकन बोर शेळ्या व्हायला पाहिजे, असं तसं. बरोबर. मग याच्या चालू करायच्या आधी सुरुवातीला एकदमच एवढं काही घेणं शक्य नाही. 10-20 शेळ्या, राईट. 1-2 पासून पण सुरुवात कधी केली तर चांगलं आहे, पण मग घेतल्यानंतर ते टिकून ठेवलं पाहिजे. बरोबर. नाही तर घ्यायच्या वर्षभरात परत घेतल्यानंतर परत विक्रीला काढायचं, मग आपल्याला कस्टमर भेटत नाही. कारण की काय होतं, मार्केटमध्ये टिकून राहिल्यानंतर
समोरच्या बाकीच्या शेळीपालकाला माहित होतं की किती दिवसापासून मार्केटमध्ये हा. शेळीपालनावर काम करतात. त्याच्यानंतर आपली त्यांना पण खरेदी करायची इच्छा होती. त्यामुळे आपणच कधी बंद केलं तर समोर आपल्या विक्री करायची तर ते कस्टमर घेत नाही. त्याला वाटतं का यानं विक्री काढलं सगळं तर काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम असला. बरोबर बरोबर, ते तर आहे. तर म्हणजे सुरुवात तुम्ही अगोदर एक मेल घ्या, त्यापासून मग ते तुमच्या घरच्या शेळींना हे करून त्याला क्रॉस करून हे करा. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. आणि आज तुम्ही बघितलं म्हणजे एक साधारण 2 शेळ्या त्यांची सुरुवात केली तर आज त्यांचा 15 शेळ्यांचा हा पूर्ण फार्म आहे. यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने आणि प्लस पॉईंट म्हणजे खूप कमी याच्यात त्यांनी सुरुवात करून आज एवढं साम्राज्य उभारलं. तर म्हणजे अशा पद्धतीनं दादांचा गोट फार्म आफ्रिकन बोरचा होता. यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं बाबा तुम्ही कशा पद्धतीने गोट फार्म करून यशस्वी होऊ शकतात. हे छोटीशी माहितीतून त्यांनी सुरुवात करून आज ते इथपर्यंत आलेत. तर म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कशा पद्धतीने यांनी सुरुवात केली याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.